हां, टॅन ए प्लस बी प्लस सी, टॅन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे? टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. अल्फा म्हणजे ए प्लस बी आणि बीटा म्हणजे सी. काय मिळेल? रिझल्ट काय मिळेल सांगा? टॅन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. इथे अल्फा ए प्लस बी प्लस सीचा अँगल फॉर्म्युला तयार करायचा आहे, पण अल्फा ए प्लस बीला आपण अल्फा म्हणूया आणि सी बीटा म्हणूया. काय येईल रिझल्ट? टॅन ए प्लस बी प्लस टॅन सी अपॉन 1 मायनस टॅन ए प्लस बी इंटू टॅन सी. ठीक आहे. आता इथे आपल्याला परत एकदा टॅन ए प्लस बी साठी टॅन अल्फा मायनस बीटा वापरायला लागेल. टॅन ए प्लस बी साठी टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी प्लस टॅन सी अपॉन 1 आहे असं लिहितो. अपॉन इथे पण टॅन ए प्लस बी साठी मी फॉर्म्युला वापरतोय तोच परत एकदा, म्हणजे हा 1 आहे तसा, मायनस टॅन ए प्लस बी साठी फॉर्म्युला येणार टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी आणि मल्टिप्लाय बाय आहे टॅन सी. ठीक आहे. म्हणजे बघा, लक्ष द्या इथे इथलं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. तर याच्यामध्ये हा डिनॉमिनेटर 1 आहे, इथे डिनॉमिनेटर आहे 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. म्हणजे मला क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे यांनी 1नी इकडे मल्टिप्लाय करायचं, हेच येणार टॅन ए प्लस टॅन बी. पण 1 मायनस टॅन ए टॅन बीनी कोणाला मल्टिप्लाय करणार? टॅन सीला. इथे पण तसंच आहे, याचा डिनॉमिनेटर याचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे टॅन सीने तुम्ही प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू शकता, पण डिनॉमिनेटर काय आहे? हा 1 मायनस टॅन ए टॅन बी, आणि तो तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करणार, म्हणजे या डिनॉमिनेटरने इकडे 1ला मल्टिप्लाय करणार, याने इकडे मल्टिप्लाय करणार, याचा डिनॉमिनेटर पण हाच येणार 1 मायनस टॅन ए टॅन बी. म्हणजे ही स्टेप मी थोडीशी इकडे लिहितो, परत एकदा क्रॉस मल्टिप्लाय करून लिहितो. 1नी टॅन ए प्लस टॅन बीला मल्टिप्लाय केला तर टॅन ए प्लस टॅन बी येणार, प्लस 1 मायनस टॅन ए टॅन बीनी टॅन सीला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच टॅन सी मल्टिप्लाय बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय येणार आहे याचा? 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये इथे पण क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 1 मायनस टॅन ए टॅन बीनी कोणाला मल्टिप्लाय करायचं? 1ला, आणि 1नी इकडे याला मल्टिप्लाय केल्यावर हेच येणार आहे, म्हणजे 1 मायनस टॅन ए टॅन बीनी 1ला मल्टिप्लाय केलं तर 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी मायनस हा फर्स्ट ब्रॅकेट झाला, मायनस टॅन सीनी कोणाला मल्टिप्लाय करूया? टॅन एला आणि टॅन बीला, म्हणजेच दुसरी टर्म येईल टॅन सीने मल्टिप्लाय केलं म्हणजे टॅन ए इंटू टॅन सी प्लस टॅन बी इंटू टॅन सी. ठीक आहे. इज इक्वल टू हा डिनॉमिनेटर काय झालं याचा पण 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हे प्रूफ बघतोय आपण, ॲक्च्युली आपल्याला फॉर्म्युला डायरेक्ट वापरायचा आहे. खूप कमी एक्झाम्पल आहेत हे ए प्लस बी प्लस सी 3 अँगलचा फॉर्म्युल्याचे, तरीसुद्धा एकदा घेऊया आपण पुढचे एक्झाम्पल्स घ्यायच्या अगोदर. आणि मग इथे काय करूया? सगळ्यांना मल्टिप्लाय करूया, सगळ्यांना म्हणजे टॅन सीने प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया. म्हणजे पहिली टर्म येणार आहे तशी टॅन ए प्लस दुसरी टर्म येणार टॅन बी प्लस टॅन सीने 1ला मल्टिप्लाय केलं टॅन सी मायनस टॅन ए टॅन बी इंटू टॅन सी, टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये काय येणार? तर 1 मायनस टॅन ए टॅन बी आणि मायनस टॅन ए टॅन सी मायनस टॅन बी टॅन सी, म्हणजे दोघांचा प्रॉडक्ट येणार आहे, तिन्ही टर्म मायनस येणार आहे.
1 minus tan A tan B minus tan B tan C minus tan C tan A हा झाला शेवटचा फॉर्म्युला. कसं लक्ष ठेवायचं? tan A प्लस tan B प्लस tan C मायनस तिघांचा प्रोडक्ट आपण 1 मायनस tan A tan B मायनस tan A B tan C मायनस tan C tan A एवढंच उत्तर आहे. कशाचा फॉर्म्युला आला हा? tan A प्लस B प्लस C चं. लिहून घ्या. आणि मग एक्झाम्पल स्टार्ट करूया याच्यावरचे. A प्लस बी बी प्लस सी जे काही फॉर्म्युले बघितलेत आपण लिहून झालं की सांगा लगेच. झालं का? क्वेश्चन देतो इथे पुढचा मी. If sin A is equal to 3/5 cos B is equal to 9/41. If sin A is equal to 3/5 आणि cos B is equal to 9/41. A 0 to π/2, B पण 0 to π/2. A, B both belong to the domain 0 to π/2. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin A minus B. sin A plus B cos A minus B cos A plus B. Find sin A minus B first. Second, sin A plus B. Third, cos A minus B cos A plus B. A minus B cos A plus B. टॅन नाही विचारला. ठीक आहे, या 4 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. झालं लिहून? देवयानी का लिहायचं आहे?
बर, साइन ए मायनस बीचं फॉर्म्युला माहिती आहे. साइन ए मायनस बी साइन ए प्लस बी कॉस ए मायनस बी कॉस ए प्लस बी. साइन ए मायनस बी किंवा साइन ए प्लस बी. साइन ए मायनस बी आणि साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी किंवा साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी आणि शेवटचं कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. त्यांनी साइन ए ची व्हॅल्यू दिली आहे. साइन ए इज इक्वल टू 3/5 आणि कॉस बी दिलेलं आहे 9/41. ह्याच्यावरून साइन ए वरून कॉस ए कसं फाइंड करायचं. दोन्ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहेत. त्यांनी सांगितलंय दोन्ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. एक काम करूया, आपण एक ट्रायंगल तयार करूया. समजा हा ए इथे असेल आणि इकडचा ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये हा बी आहे. इथे ए असेल तर 3/5 म्हणजेच अपोजिट साईड काय असणार आहे, याची 3 असणार आणि हायपोटेन्युअस 5 असणार. म्हणजे राहिलेली साईड काय असते तर 4 असते. इथे बी ची कॉस बी ची व्हॅल्यू दिली म्हणजे ॲडजस्टंट साईड 9 असणार, 41 असणार का नाही. कॉस बी म्हणजे हायपोटेन्युअस 9/41 आणि मग अपोजिट साईड काय येणार. 41चा स्क्वेअर मायनस 9चा स्क्वेअर किती, मला वाटतं 40 येणार. 41चा स्क्वेअर मायनस 9चा स्क्वेअर म्हणजे 40चा स्क्वेअर येतो का. 41चा स्क्वेअर बघ काय येणार, 1600 काहीतरी येत असेल. वन 1601 का 41चा स्क्वेअर. 1681 येतोय. हा 1681. 41चा स्क्वेअर मायनस 9चा स्क्वेअर 81 म्हणजे सबट्रॅक्शन करून काय येणार आहे 1600 येणार आहे. आणि कोणाचा स्क्वेअर आहे हा 40चा स्क्वेअर आहे. म्हणजेच ॲडजस्टंट साईड किती असणार आहे, ए ची अपोजिट साईड काय असणार आहे 40 असणार आहे. म्हणजे आपल्याला 2 साईड दिलेल्या असताना तिसरी साईड मिळाली. ठीक आहे. आता मग सांगता येईल का साइन ए ची व्हॅल्यू 3/5 असेल तर कॉस ए काय येणार. साइन ए म्हणजेच काय अपोजिट साईड आपण ॲडजस्टन्स हायपोटेन्युअस. साइन म्हणजे काय अपोजिट साईड आपण हायपोटेन्युअस. मग कॉस काय येणार ॲडजस्टंट साईड आपण हायपोटेन्युअस. म्हणजेच कॉस ए ची व्हॅल्यू येणार 4/5 आणि प्लस का घ्यायची तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साइन कॉस दोन्ही पॉझिटिव्ह असतात. त्यानंतर कॉस बी दिलेलं आहे, बी अँगल हा घेतला तर ॲडजस्टंट आपण हायपोटेन्युअस म्हणून 9/41 अपोजिट साईड मिळाली आपल्याला पायथागोरस थेरमनी 40. आणि मग कॉस बी वरून साइन बी काय येणार, साइन बी म्हणजे 40/41. या व्हॅल्यू जे आहेत साइन ए ची व्हॅल्यू, कॉस ए ची व्हॅल्यू, साइन बी ची व्हॅल्यू आणि कॉस बी ची व्हॅल्यू
या किमती इथे टाकायच्या फक्त फॉर्म्युल्यामध्ये. करता येईल का? साइन ए किती आहे? 3/5 मल्टिप्लाय बाय कॉस ए 4/5 मायनस 4 साइन ए इंटू कॉस बी आहे ना, कॉस बी 9/41 आहे मायनस कॉस ए 4/5 मल्टिप्लाय बाय साइन बी 40/41 इज इक्वल टू प्रोडक्ट काय येणार? 9×3 = 27 मायनस 4 4 जा 16 160 अपॉन 5 × 41 इज इक्वल टू काय कॅन्सल होतंय का? करूया. 27 160 मायनस 27 किती? 160 मायनस 30 येणार 130 133 येते का? -133 अपॉन 5 1 जा 5 25 205 हे पहिल्याचं आन्सर साइन ए मायनस बी. तसंच दोघांची ॲडिशन केली की प्लसचा फॉर्म्युला येईल, म्हणजे 3/5 मल्टिप्लाय बाय 9/41 मायनसच्या ऐवजी प्लस 4/5 मल्टिप्लाय बाय 40/41 इज इक्वल टू 27 प्लस 160 अपॉन यांचा प्रोडक्ट येतोय 205 इज इक्वल टू किती येईल? 260 160 अधिक 27 187/205 हे साइन ए मायनस बी ची व्हॅल्यू. कॉस ए मायनस बी काय मिळेल? कॉस ए काय? कॉस ए 4/5 मल्टिप्लाय बाय कॉस बी 9/41 प्लस साइन ए 3/5 मल्टिप्लाय बाय साइन बी 40/41 इज इक्वल टू 9 चौक 36 36 प्लस 120 डिवायडेड बाय 5 × 41 किती? 205 आणि मग 120 अधिक 36 120 प्लस 156/205 चालेल. हे आलं प्लस केल्यावर. आणि याच्याऐवजी जर मायनस केली म्हणजेच कॉस ए प्लस बी 4/5 मल्टिप्लाय बाय 9/41 प्लस मायनस 3/5 मल्टिप्लाय बाय 40/41 इज इक्वल टू सबट्रॅक्शन करायचे ना, म्हणजे 36 मायनस 120 अपॉन काय? 205 इज इक्वल टू 36 मायनस 120 किती? 100 मायनस 16 84 का? 84 20 गेल्यावर 16 राहतील आणि 16 वजा केल्यावर 100 मधनं -84/205 बघ बरोबर आहे का? पहिली व्हॅल्यू -130 3/205 187/205 156/205 आणि -84/205 बरोबर. लिहून घेत आहे लगेच. एक एक्झाम्पल अजून घेऊया त्यातलं.
साइन ए 3/5 cos b minus 12/13. A आणि B फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट. झालं सर. बर, पुढे असंच एक क्वेश्चन आहे. साइन ए ची व्हॅल्यू दिली आहे 3/5 आणि ए फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन ए 3/5 आणि ए इज इन बिटवीन 0 to π/2 आणि cos b minus 12/13 cos b minus 12/13 आणि b बिलॉंग टू पाय टू 3π/2. थर्ड क्वाड्रंट मध्ये बी दिलाय. आणि मग साइन ए मायनस बी कॉस ए प्लस बी टॅन ए मायनस बी फाइंड करायचं आहे. साइन ए मायनस बी कॉस ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी, हे 2-3च व्हॅल्यू काढूया. साइन ए मायनस बी कॉस ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी. क्वेश्चन लिहून घ्या. हेच करावं लागेल, फक्त व्हॅल्यू 3/5 म्हणजे पहिला आहे तसंच राहील की सेकंड बदलेल, व्हॅल्यू बदलतील ट्रायंगल मध्ये. आणि मग साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे तसा. साइन ए प्लस बी नाही विचारला. कॉस ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी. साइन ए वरून 3/5 बी सेम येणार. साइन ए 3/5 म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. राहिलेली साइड 4 येणार. पायथागोरियन ट्रिपलेट माहिती आहेत आपल्याला. कॉस ए येणार 4/5. ठीक आहे. कॉस बी दिलेला आहे त्यांनी -12/13. मायनस का तर थर्ड क्वाड्रंटमध्ये बी आहे आणि कॉस म्हणजे ॲडजस्टंट साईड 12 असणार आणि 13 असणार. आणि 12-13 दोन साईड असतील तर अपोजिट साईड काय येणार? पायथागोरियन ट्रिपलेट. 12 जसा 3, 4, 5 हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर येतो. तसा 12-13 हे कुठल्या ट्रिपलेटमध्ये येतं? 12-13 5, 5-12-13.
5चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर इज इक्वल टू 13चा स्क्वेअर. पायथागोरस थेरम या 3 नंबरमध्ये वापरला जातो. 3, 4, 5 आणि 5, 12, 13. किंवा मगाशी पाहिलेला काय होता तो 40, 41 वाला. 40 आणि 41 दोन साईड असतील तर एक साईड कोणती होती? 9 होते. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. म्हणजे इथे 5 येणार अपोजिट साईड आणि साइन बी काय मिळेल मग? अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजे 5/13. आणि मग ते पॉझिटिव्ह असेल का साइन निगेटिव्ह असेल? थर्ड क्वाड्रंट आहे म्हणजे दोन्ही निगेटिव्ह. -5/13. या किमती फक्त टाकायच्यात. कर सॉल्व लगेच. साइन ए काय आहे? 3/5 मल्टिप्लाय बाय कॉस ए 4/5 मायनस कॉस ए नाही काय साइन ए कॉस बी पाहिजे. कॉस बी किती आहे? -12/13 मायनस कॉस ए 4/5 मल्टिप्लाय बाय साइन बी -5/13 इज इक्वल टू -36/5 into 13 प्लस 20/5 into 13 म्हणजेच -36 प्लस 20/65 म्हणजेच -36 प्लस 20 वजा 16/65 साइन ए मायनस बी आणि मायनस प्लस होणार. ठीक आहे. साइन कॉस ए प्लस बी पण विचारलंय. कॉस ए प्लस बी काय येणार? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी आणि मग कॉस ए किती आहे? 4/5 मल्टिप्लाय बाय कॉस बी -12/13 मायनस बरोबर आहे मायनस साइन ए 3/5 मल्टिप्लाय बाय साइन बी -5/13 इज इक्वल टू मायनस काय कॅन्सल होत नाही होत. 12×4 = 48 48/65 मायनस प्लस 15/65 इज इक्वल टू -48 + 15 किती? -48 + 15/65 म्हणजेच काय येणार फायनल आन्सर? वजा 48. 48 वजा 15 45 वजा 15 असतं तर 30 म्हणजे 33 -33/65 येते का बघ. आणि शेवटचा tan ऑफ a minus b tan a minus b is equal to tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b is equal to tan a आणि tan b काढायला लागेल ना. tan a काय मिळेल? अपोजिट आपण ॲडजस्टंट म्हणजे 3/4 पॉझिटिव्हच असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणून. आणि tan b काय मिळेल? अपोजिट साईड आपण ॲडजस्टंट म्हणजे 5/12 आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये tan पॉझिटिव्ह असतो. हा पण पॉझिटिव्ह येईल, हा पण पॉझिटिव्ह. म्हणजे या किमती फक्त इथे टाकायच्या. tan a ची व्हॅल्यू 3/4 मायनस 5/12 डिवायडेड बाय 1 मायनस 3/4 इंटू 5/12 इज इक्वल टू इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं का डिनॉमिनेटर सेम करूया. 3 मल्टिप्लाय डिवाइड करूया म्हणजे 12 डिनॉमिनेटर होईल आणि इकडे क्रॉस मल्टिप्लाय करूया. इथे काय कॅन्सल होत आहे? 3 चौक 12 म्हणजे 4 येत आहे. म्हणजे इथे 9/12 बघ इथे कॅल्क्युलेशन करतो मी. 9/12 मायनस 5/12 डिवायडेड बाय 1 मायनस इथे 5/16 येईल. 5/16 आणि मग इथे क्रॉस मल्टिप्लाय करायला हरकत नाही. म्हणजे पुढच्या स्टेपला डिनॉमिनेटर वरती तर सेम आहे. 9 - 5/12 डिवायडेड बाय
16 मायनस 5/16, 16 मायनस 5/16 आणि मग शेवटची स्टेप येईल 9 मायनस 5 किती 4, 4/12 डिवायडेड बाय 16 मायनस 5 11/16, 11/16 इज इक्वल टू 4/12 म्हणजे 1/3 मल्टिप्लाय बाय 11/16 म्हणजे 16/11 म्हणजे 16/33 tan A मायनस B ची व्हॅल्यू. आता हे हे कॅन्सल केलं ना, 3 1 जा 3, 3 4 जा 12 आणि मग यांचा गुणाकार काय येतोय 5 1 जा 5 येणार आणि इकडे 4 चौक 16, 4 4 जा 16 येणार म्हणजे 5/16 येणार. 1/1 हा 1 आहे तसंच ठेवलाय मायनस यांचं फक्त 3 चौक 12 हेला 3 ने डिवाइड केलं म्हणजे 5/16 आलं. बरोबर. बघ लिहून घ्या बरोबर येते का बघूया आन्सर. पहिल्याचं -16/65, दुसरं -33/65 आणि तिसरं 16/63. श्वेता काय कंटाळली का? जॉईन झाली होती गायब झाली. ट्रिग्नोमेट्रीला कंटाळले असते. कोणता चॅप्टर सुरू केलाय कॉलेजमध्ये? लॉजिक का मॅट्रिसेस? बर. मॅथमॅटिकल लॉजिक तो केला स्टार्ट. हा, ते तुमच्या कॉलेजची इच्छा होती मी पूर्ण वेळ तिथं द्यावा आणि मला काय जमत नव्हतं फुल टाइम करायला तिथे, त्यामुळं थांबावं लागलं. झालं. बर, अजून एक एक्झाम्पल बघूया या टाईपचं. पण सर आपले एक्झाम्पल आपण अगोदर घेतलेत ना? घेतलेत का असे? हो भरपूर घेतले. नोटबुक आम्हाला सोडवायला पण तुम्ही सेंड केले होते. अरे पण हां, पण ते PDF मध्ये घेतले होते का? PDF मध्ये घेतले होते बरोबर. आपण PDF मधून आता ते राहिलेले A+B+C चे ते एक्झाम्पल आहेत काय ते राहिलेले 3 अँगलची. फॉर्म्युले पास करून घेतलेले. बरोबर 3 अँगलचे राहिले होते का? हा 3 अँगलचे राहिलेले एक्झाम्पल झाले अगोदर. बरोबर, ते PDF मधून घेतले होते ते झाले. sin 5π/12 ची व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढणार? sin 5π/12 किंवा tan cos π/12. हां, cos 5π/12 त्यानंतर sin π/12 आणि cos π/12. π/12 आणि 5π/12 हे अँगल झालेत का अगोदर? पाय म्हणजे किती आपण डिग्रीमध्ये करूया, लक्षात येते का बघूया. π/12 म्हणजेच पाय म्हणजे 180/12 म्हणजे किती 15 डिग्री. 15 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो झालेत का आपले 15 डिग्रीचे आणि 15 म्हणजे π/12 आलं. π/12 म्हणजे 15 डिग्री आलं आणि 5π/12 म्हणजे 5 टाइम्स ऑफ 15. 15च्या 5 पट किती 75 डिग्री. मग 15 डिग्री आणि 75 डिग्री यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो झालेत का?
आठवतंय का असलं काय? नाही ट्रिग्नोमेट्रिक रेशो नाही आली. 15 डिग्री आपण बघूया. साइन कॉस घेऊया अगोदर. कॉस आपण एक काम करूया, π/12 म्हणजे किती डिग्री? 15 डिग्री. डायरेक्ट आपण डिग्रीमध्येच घेऊया. कॉस 15 डिग्री म्हणजेच कॉस ऑफ किती? स्टँडर्ड अँगल कोणते माहिती आहेत आपल्याला, ज्यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. 0 डिग्री माहिती आहे, 30 डिग्री माहिती आहे, 45 डिग्री आहे, 60 डिग्री आहे. 60. आणि मग 15 म्हणजे आपण 60 मायनस 45 करू शकतो किंवा 45 मायनस 30 करू शकतो. 45 मायनस 30 म्हणजे 15, बरोबर. आणि मग इथे कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरूया. काय फॉर्म्युला असतो? कॉस 45 इंटू कॉस 30 प्लस साइन 45 इंटू साइन 30. ठीक आहे, इज इक्वल टू कॉस 45 1/√2 इंटू कॉस 30 √3/2 प्लस आणि साइन 45 1/√2 इंटू साइन 30 1/2. आणि मग इथे यांचा गुणाकार किती होतोय? √3/2√2 प्लस 1/2√2. आणि दोघांचे ॲडिशन काय येणार? √3 प्लस 1/2√2. ही कशाची व्हॅल्यू आली? कॉस ऑफ 15 डिग्रीची. आणि 15चा आपल्याला माहिती आहे साइन 90 मायनस थीटा ची व्हॅल्यू कोणाची इक्वल असते? कॉस थीटाच्या. आणि कॉस ऑफ 90 मायनस थीटा कोणाची इक्वल असते? साइन थीटाच्या. म्हणजे साइन कॉस फाइंड केलं ना, कॉस 15 इज इक्वल टू काय येणार? साइन 90 मायनस 15. 90 मायनस 15 म्हणजे काय? साइन 90 मायनस 15 म्हणजे 75 डिग्री. थोडक्यात मग या व्हॅल्यू कुणाच्या आहेत? कॉस 15 आणि साइन 75, बरोबर. कॉस 15 आणि साइन 75 दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथे समजल्या. म्हणजेच कशाची? कॉस ऑफ 15 म्हणजे π/12 रेडियन म्हणजे साइन 5π/12 रेडियन. √3 प्लस 1/2√2. ठीक आहे, हे झालं कशाची व्हॅल्यू? कॉस 15ची. अशी साइन 15ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करणार? हे फॉर्म्युला बाजूला लिहितो मी. साइन 90 मायनस थीटा कॉस थीटा आणि कॉस ऑफ 90 मायनस थीटा साइन थीटा. ठीक आहे. आणि मग कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला आता? साइन 15 डिग्री. साइन 15ची व्हॅल्यू कशी येणार? तर साइन काय येणार? काय बोलले? 45 मायनस 30. सेम तेच, फक्त इथे कॉसचा फॉर्म्युला वापरला. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. इथे काय फॉर्म्युला येणार? साइन ए प्लस ए मायनस बीचा. साइन 45 कॉस 30 मायनस कॉस 45 साइन 30, बरोबर. इज इक्वल टू साइन 45 ची व्हॅल्यू काय असते? 1/√2 इंटू कॉस 30 √3/2 मायनस कॉस 45 1/√2 इंटू 1/2. म्हणजेच दोन्हीची ॲडिशन √3/2√2 मायनस 1/2√2 म्हणजेच √3 मायनस 1/2√2. ही कशाची व्हॅल्यू मिळाली? साइन 15 डिग्री. आणि साइन थीटाची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल असते? कॉस 90 मायनस थीटा. म्हणजे साइन 15 काय येणार? कॉस 90 मायनस 15 किती? कॉस 75 डिग्री. म्हणजेच साइन π/12 रेडियन ची व्हॅल्यू विच इज √3 मायनस 1/2√2 कोणाच्या इक्वल आहे? कॉस 5π/12च्या इक्वल असणार. ठीक आहे, हे थोडंसं लिहून घ्या, महत्त्वाचं व्हॅल्यू आहेत, हे लक्षात राहिले पाहिजे.
म्हणजे आपल्याला चारही व्हॅल्यू समजल्या. कॉस पाय बाय 12 पण, साईन 5 पाय बाय 12 पण दोन्ही इक्वल असतात. आणि साईन पाय बाय 12 ची व्हॅल्यू कॉस पाय बाय 12च्या इक्वल असते. आणि बाजूला कुठेतरी लिहून किंवा इथेच समजतंय पाय बाय 12 म्हणजे 15 डिग्री आणि 5 पाय बाय 12 म्हणजे 75 डिग्री. इथेच लगेच टॅनची व्हॅल्यू काढूया. टॅन इथे लिहितो मी. टॅन पाय बाय 12 काय येणार? टॅन पाय बाय 12 कॉस पाय बाय 12 आपण साईन पाय बाय 12 म्हणजेच याला याने डिवाइड करायचं. सॉरी, टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, साईनला कॉस नाही, म्हणजे साईन पाय बाय 12 ला कॉस पाय बाय 12 ने डिवाइड करायचं. साईन पाय बाय 12 ची व्हॅल्यू किती आहे? √3 - 1/2 √2 डिवायडेड बाय √3 + 1/2 √2. डिवाइड केल्यानंतर दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होईल आणि आन्सर मिळेल √3 - 1/√3 + 1. ही व्हॅल्यू आली टॅन पाय बाय 12 ची, म्हणजे टॅन 15 डिग्रीची, आणि तीच कोणाच्या इक्वल असते? कॉट 75 डिग्रीच्या इक्वल असते. हे माहिती आहे आपल्याला. का तर टॅन 90 - θ इज कॉट θ. हे झालं टॅन 15 आणि कॉट 75. याच्याऐवजी टॅन 5 पाय बाय 12 घेतलं, म्हणजे टॅन 75 ची व्हॅल्यू काढायची असेल तर साईन 5 पाय बाय 12 ला कॉस 5 पाय बाय 12 ने डिवाइड करायचं. आणि साईन 5 पाय बाय 12 इज √3 + 1/2 √2. √3 + 1/2 √2 डिवायडेड बाय √3 - 1/2 √2. 2 √2 कॅन्सल होईल. √3 + 1/√3 + -1. ही व्हॅल्यू कशाची मिळाली? टॅन 75 डिग्रीची व्हॅल्यू √3 + 1/√3 - 1, आणि तीच कोणाच्या इक्वल असते? कॉट 15 डिग्रीच्या इक्वल असते, म्हणजेच कॉट ऑफ पाय बाय 12 च्या इक्वल असते.